नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 7200 पदांकरिता पोलीस भरती याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न काढलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ईशान्य मोसमी वारे डॅश कालावधीत वाहतात. ईशान्य मोसमी वारे डॅश कालावधीत वाहतात. तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही. सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 चतुर्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पाऊस आला तरी सहज जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पाऊस आला तरी सहज जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 संकेतार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा. स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 स्पर्धक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॅश यांना म्हणतात. भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॅश यांना म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 पडका किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 घनश्याम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 रॅमन मॅगसेस पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्मक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारची उदाहरण आहे? घड्याळातील लंबकाची गती हे
गतीच्या कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कंपन गती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 संवादाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. तर ऑप्शन क्रमांक 1 4 अंश सेल्सिअस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोरोना नंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कोरोनानंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 म्युकरमायकोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळालेले नाही. नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 नेमबाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 आशियाटिक लायब्ररी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 श श स या वर्णाचा काय म्हणतात. श श स या वर्णांना काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 उष्मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय. कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय. तर ऑप्शन क्रमांक 4 एखादे काम करण्याची प्रतीक्षा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 धनुर्वात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यात कुठला प्रयोग आहे. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यात कुठला प्रयोग आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सकारात्मक भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मालदीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पैनगंगा आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्र सोबत खालीलपैकी कोणते सहकारी राज्य आहे. लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी कोणते सहकारी राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅश डॅशला असतो. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅश डॅशला असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य शासन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 औरंगाबाद शहर डॅश डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद शहर डॅश डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 52 दरवाजांचे शहर औरंगाबाद
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे? कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुफरच्या पेशा यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री विस पागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय जनसंघ स्थापना केला. ऑप्शन क्रमांक 2 काश्मीरचा तुरुंगात मृत्यू. तर ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही सत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 हरित लेख प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? हरित लेख प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रदूषण व पर्यावरणीय हानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले? 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 कोणता देश प्रथम स्थानावर आहे? जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तुर्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बेरोजगारी कमी करण्याच्या प्रयत्नात महागाई वाढतेच हे दर्शवणारा आलेख म्हणजे डॅश डॅश. बेरोजगारी कमी करण्याच्या प्रयत्नात महागाई वाढतेच हे दर्शवणारा आलेख म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 फिलिप्स वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 माउंट बॅटन योजना केव्हा जाहीर झाली? माउंट बॅटन योजना केव्हा जाहीर झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 3 जून 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती केव्हा करण्यात आली? जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1772 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब विकर उल मुल्क मुस्ताक हुसेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 हिंदी लोक हिंदुस्थानात जगातील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे असे वक्तव्य कोणाचे? हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे असे वक्तव्य कोणाचे? तर ऑप्शन क्रमांक 3
भारत मंत्री बर्कनहड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डफरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, लॉर्ड कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोण हिंदुस्थानी अधिकारी नेमले? लॉर्ड कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? तर ऑप्शन क्रमांक 3 दरोगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणते राज्य हेल्थ केअर क्षेत्रात ड्रोन आणणारी पहिली भारतीय राज्य बनले आहे? कोणते राज्य हेल्थ केअर क्षेत्रात ड्रोन आणणारी भारतीय राज्य बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्वदेशी वस्तू प्रचार आणि सभा या संस्थांच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचार आणि सभा या संस्थांच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणत्या वर्तमानपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वर्तमानपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतात कोणत्या प्रकारच्या लोकशाहीची व्यवस्था केली गेली आहे? भारतात कोणत्या प्रकारच्या लोकशाहीची व्यवस्था केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, संविधान मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? संविधान मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भारत सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश डॅश म्हणतात? भारत सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राजकोषीय धोरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, सरकाराचे राजकोषीय धोरण म्हणजेच सरकाराचे डॅश डॅश. सरकाराचे राजकोषीय धोरण म्हणजेच सरकाराचे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थसंकल्पनीय धोरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली? जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वीडन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, भारतात मध्यवर्ती बँकेचे स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती? भारतात मध्यवर्ती बँकेचे स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 मॅकलागन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवितो? खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवितो? तर ऑप्शन क्रमांक 4 कंपोस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाते? भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 क्लोरीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 15 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, लोकायुक्त कायदा डॅश डॅश साली
केला गेला? लोक आयुक्त कायदा डॅश साली केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 2013 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 1902 साली शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? 1902 साली शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटी अधिवेशन कुठे भरले? 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कुठे भरले? तर ऑप्शन क्रमांक 1 कराची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 हरित क्रांतीच्या काळात डॅश हे भारताचे अन्न मंत्री होते? हरित क्रांतीच्या काळात डॅश हे भारताचे अन्न मंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सी सुब्रमण्यम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुढीलपैकी कोणी वुई हे पुस्तक लिहिले? पुढीलपैकी कोणी वुई हे पुस्तक लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 माधव सदाशिव गोळवलकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश म्हणून केले? बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश म्हणून केले? तर ऑप्शन क्रमांक 1 हिंदू लिबरल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पुढीलपैकी कोणती बँक 1969 साली राष्ट्रीयकृत झालेली होती? पुढीलपैकी कोणती बँक 1969 साली राष्ट्रीयकृत झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 कॅनरा बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक डॅश होते? महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंतराव फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 दाढी करताना कोणता अर्थ वापरला जातो? दाढी करताना कोणता अर्थ वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 अंतर्वक्र आरसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोरखपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील किती राज्यांची सीमा भूतान या देशाला संलग्न आहे? भारतातील किती राज्यांची सीमा भूतान या देशाला संलग्न आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महात्मा गांधीचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? महात्मा गांधीचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 अवंतिकाबाई गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले? साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले? तर ऑप्शन क्रमांक श्री विठ्ठल मंदिर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 हैदराबाद संस्थानात वंदे मातरम आंदोलन प्रथम कोणत्या शहरात सुरू झाले? हैदराबाद संस्थानात वंदे मातरम आंदोलन प्रथम कोणत्या शहरात सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वृत्तपत्र व संपादक बाबत चुकीचे विधान ओळखा. वृत्तपत्र व संपादक बाबत चुकीचे विधान ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे. ऑप्शन क्रमांक 2 जागरूक वालचंद कोठारी. ऑप्शन क्रमांक 3 इंदुप्रकाश विष्णू परसराम पंडित. तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 संपूर्ण अहिंसा केवळ अयोग्यच नव्हे तर अनैतिक आहे असे कोणी म्हटले? संपूर्ण अहिंसा केवळ अयोग्य नव्हे तर अनैतिक आहे असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 1 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल.